लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्रीत स्वर्गीय वैजनाथ काळे प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान संपन्न. आईवडिलांना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी मार्गदर्शन. स्वर्गीय वैजनाथ काळे प्रतिष्ठानच्या वतीने फुलंब्री जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, समाज परिवर्तनकार तसेच राष्ट्रभूषण, भारतीय नवजवान आणि छत्रपती पुरस्काराने सन्मानित शिवसंत हंकारे सर यांनी आई-वडिलांना समजून घेणे या विषयावर भावनिक आणि मार्गदर्शक भाषण केले. हंकारे सर यांच्या प्रभावी शैलीतून आई-वडिलांचे महत्त्व, त्यांचा त्याग आणि त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज विद्यार्थ्यांपुढे ठेवण्यात आली. त्यांच्या प्रत्येक शब्दाने विद्यार्थ्यांच्या मनात विचारांचे आंदोलन निर्माण केले. काही मुद्दे इतके हृदयस्पर्शी होते की सभागृहात उपस्थितांमध्ये भावनांचा आवेग दाटून गेला. या व्याख्यानाच्या निमित्ताने स्वर्गीय वैजनाथ काळे प्रतिष्ठानने चालवलेल्या उपक्रमांची माहितीही देण्यात आली. प्रतिष्ठानचे सचिव भाऊसाहेब बापू काळे यांनी सांगितले की मागील 15 वर्षापासून प्रतिष्ठान ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवत आहे. यावर्षी 50,000 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून अल्पदरात चष्मे वाटपाचा संकल्प करण्यात आला. त्याचबरोबर फुलंब्री शहरात वयोवृद्धांसाठी नेत्र तपासणी शिबिरही कायमस्वरूपी आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, जमीर पठाण, संदीप बोरसे, सदाशिव विटेकर, राजेंद्र काळे, मुजीब पटेल, प्रशांत नागरे, मुख्याध्यापक पाटील सर, हाफिज मंसुरी, रिजवान खान, आवेद चिश्ती, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर जाधव, उमेश तुतुंडे, बाबूराव भस्के, अंबादास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थंकू लागलो. याच आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो. याच आई बापांना मोबाईल नाही दिला म्हणून, याच आई बापांना मोबाईल नाही दिला म्हणून आम्ही आत्महत्या करू लागलो. का ग पोरीनो? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बापोरा. हे बापोरे, इथं हजारोच्या संख्येने जमलेले आहेस बघ तू, पण तू तुझी ओळख विसरलेस बघ. म्हणून कुठला तर कुत्रा येतो नालायक हरामखोर आणि तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो. पोरी तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतो. का? कारण तू तुझी ओळख विसरलीस बाग. तू तुझी ओळख विसरलीस बाग. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग पोरी. इकडे बाग, तुला तुझी ओळख तयार करून देतो बाग. इकडे बाग. पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडा होता बाग, अंगावरती एक लुगडा होता बाग आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, चिकन फेकत होता, दगड फेकत होता. बाग, सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून असंख्य फातिमा या राष्ट्राच्या रस्त्यावरून दिसू लागल्या. पोरी, ती फातिमा ताई आणि ती माझी सावित्री माई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग कुठल्या तर. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता. तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं पोरानं, तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या बिडक्यात अडकतात, तेच पोरग ज्या वेळेला आत्महत्या करता. त्या बापानं जगायचं का सर? ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांचे पोरानं, ही माती माझ्या संभाजीराजांचे. वय वर्ष 32 आहे संभाजीराजांचा. संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. संभाजीराजांना कैद झालेले आहे. जखमेमधून असंख्य रक्त काळ टाप टाप गळत आहे आणि मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास म्हणतात, संभा, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख.
त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? नाही कळाला. याच बापाच्या तोंडावर तुम्ही थंकू लागला, याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. म्हणून आज तुझ्या समोर आलोय बा पोरी. बघ, तुला तुझा बाप समजावून सांगतो बघ, पळत पळत जायचं बा पोरी. आणि आज आईला पहिला प्रश्न विचारलास, आई तुला किती वेदना होत होत्या, आज त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा बा पोरी. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म, तुझा संघर्ष, तुझं आयुष्य, सगळं काही लपलेलं आहे बघ या राष्ट्राच्या या प्रश्नाच्या तळाला. पळत पळत जायचं बघ. कारण पोरी 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता, ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं एका क्षणात तिच्या बापाला सोडून दिलं, तिच्या आईला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं. आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोराला ज्या वेळेला तुमचा जन्म झाला, त्या माऊलीने स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. पोराला त्या माऊलीचं नाव अशीच मिठी बघ. आपल्या आई बापाला आता मारायची, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पोरी. बाबाच्या डोळ्यामध्ये आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी कसं आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नाही, पण आज सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा पोरी, तुझ्या पुढे तुझा बाप आणि तुझी आई उभे आहे. जा पळत पळत आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी जा, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत जा. तुझ्या बापाला मिठी मार, तुझ्या आईला मिठी मार पोरी. जा पोरी, हा तुझा बाप आहे पोरी, हा तुझा बाप आहे. मार मिठी बापाला पोरी, मार मिठी पोरी, हा तुझा बाप आहे पोरी. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा? या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा पोरीनो? सांगा पोरीनो, या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का मला सांगा? या आईला लाचार करणार आहे का मला सांगा पोरी? काय चुका या बापाची? तुला लहानाचं मोठं केलं, तुला खांद्यावरून घेऊन फिरला, रात्रभर तुला छातीवर घेऊन झोपला. काय चुका या आईची? तुझ्या हजारो चुका पोटात घेतल्या. सांग या बापाची काय चुका, या आईची काय चुका? रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.